आणि आजच्या राजकीय बातम्या आपण पाहूया। मोदी 1.5 लाख तर सुप्रिया सुळे 1.5 लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी। पंतप्रधानांपेक्षा सुप्रिया सुळे जास्त मतांनी जिंकल्या। शरद पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला। विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी राज्यामध्ये 288 पैकी 155 जागा जिंकणार। शरद पवार यांचा दावा। तर लोकसभेसारखीच विधानसभेला रणनीती आखावी लागणार असं पवारांचं वक्तव्य। पक्ष चिन्ह असतं तर आम्ही 20 ते 22 जागा जिंकलो असतो। चोरलेला चिन्ह पक्षावर निवडून येणं म्हणजे ठासून येणं होत नाही। संजय राऊतांचा हल्लाबोल। संजय राऊत भांग खातात 24 तास नशेत होते आणि उद्धव ठाकरे त्याला दाद देत होते। हे दुर्दैव 9 जागा जिंकल्याचा उन्माद आहे। मोदी देशाचे पंतप्रधान आहेत याचं भान उरलं नाही। गिरीश महाजन यांचा राऊतांवर निशाणा। नगर दक्षिण लोकसभा मतमोजणीला नवीन वळण। सुजय विखेंची निवडणूक आयोगाकडे 40 मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी। विखेंनी 18,88,000 रुपयांचं शुल्क सुद्धा भरलं। सुजय विखेंकडून केंद्रीय यंत्रणांवरच आक्षेप। सुजय विखेंनी पराभव स्वीकारावा। विखेंच्या ईव्हीएम व्हीव्हीपॅट पडताळणीच्या मागणीनंतर निलेश लंके यांची प्रतिक्रिया। 12 जुलैला होणाऱ्या 11 विधान परिषद जागांची निवडणूक स्थगितीसाठी ठाकरे गट कोर्टात जाण्याची शक्यता। आमदार अपात्रता सुनावणी प्रलंबित असताना निवडणूक घेणं घटनाबाह्य, ठाकरे गटाचा दावा। येणाऱ्या विधानसभेला पांचट जोक मारणाऱ्यांचे कपडे लोक शाबूतच ठेवणार नाहीत। मनसेचे नेते संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्त पाठिंबा असा उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना लगावला होता टोला। उद्धव ठाकरे यांचं स्वतःच ते शंड आहेत। निलेश राणेंचा ठाकरेंवर पलटवार। ठाकरेंनी वडिलांचा फोटो न लावता आपली समाजामधली किंमत तपासावी। मुस्लिम मतांमुळे उद्धव ठाकरेंचा विजय, नितेश राणे यांची टीका।